राम मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्याबरोबर संपूर्ण देशातील नागरिकांना दर्शनाची ओढ लागली आहे। यामध्ये विविध राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा समावेश आहे। नमस्कार, मी श्रीशैल स्वामी, गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। भारतीय जनता पक्षाने तर आपल्या पक्षाच्या राज्याच्या मंत्रिमंडळासाठी दर्शनाचे तर वेळापत्रकच तयार केलंय। हे वेळापत्रक सर्व मंत्र्यांना पाळावं लागणार आहे। भाजप आणि भाजपचे मित्र पक्ष शासित राज्यातील मुख्यमंत्री आपापले सर्व मंत्रिमंडळ असो वेगवेगळ्या दिवसांमध्ये अयोध्येत येऊन बालक रामाचे दर्शन घेणार आहे। हे दिवसभर अयोध्येमध्ये असणार आहेत आणि तिथूनच कदाचित आपापल्या राज्यासाठी मोठमोठ्या योजना मुख्यमंत्री जाहीर करण्याची शक्यता आहे। अयोध्येत संपूर्ण मंत्रिमंडळासकट राम मंदिर दर्शनाचा पहिला मुहूर्त गाठला आहे तो त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांनी। 31 जानेवारी रोजी त्रिपुराचे संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येत येऊन राम दर्शन घेणार आहे। त्यांच्या पाठोपाठ 1 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशचं संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येत येऊन राम दर्शन घेणार आहे। 2 फेब्रुवारीला उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी हे आपल्या मंत्रिमंडळासह बालरामाचे दर्शन घेतील। त्यांच्या पाठोपाठ 5 फेब्रुवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संपूर्ण मंत्रिमंडळासह अयोध्येत जाऊन राम दर्शन घेतील। अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री विमा खंडू हे 6 फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळासह रामाच्या दर्शनाला येणार आहेत। हरियाणाचे मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर 9 फेब्रुवारीला मंत्रिमंडळासह बालक रामाचे दर्शन घेणार आहेत, तर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे 12 फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळासह राम दर्शन करतील। 15 फेब्रुवारीला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे गोव्याचे मंत्रिमंडळ घेऊन रामाच्या दर्शनाला येणार आहेत, तर 22 फेब्रुवारीला आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा हे आपल्या मंत्रिमंडळासह रामाच्या दर्शनाला येतील। 24 फेब्रुवारीला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे आपल्या गुजरातचे मंत्रिमंडळ घेऊन बालरामाचे दर्शन घेतील, तर 4 फेब्रुवारीला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहनलाल यादव हे आपल्या मंत्रिमंडळासह रामाच्या दर्शनाला अयोध्येत येणार आहेत। तर 4 मार्च रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहनलाल यादव हे आपल्या मंत्रिमंडळासह राम दर्शनाला अयोध्येत येणार आहेत।